दंडवत करंजी या ठिकाणी संपन्न होत असलेले ब्रह्मविद्या निरूपण सत्र आजच्या या 4थ्या सत्रामध्ये आपण मूर्तिज्ञान या प्रकरणातील स्वामींच्या लीळा श्रवण चिंतन करत आहोत। मागच्या 3ऱ्या सत्रामध्ये आपण श्रीचरणीच्या आणि श्रीचरणाच्या अंगुठ्याच्या लीळा यामध्ये बघितलेल्या आहेत। श्रीचरणीच्या अंगुठ्याच्या लीळेमध्ये अजून एक लीळा येते, ज्यामध्ये स्वामी पश्चात प्रहरी डोमेग्राम या ठिकाणी वास्तव्य असताना स्वामींचं पश्चात प्रहरी उपूड व्हायचा आणि त्यावेळेला आचार्य भटोबास हे दरवाजामध्ये झोपलेले असायचे। हिवाळे दिवस असतील तर आतल्या बाजूनी झोपायचे मठाच्या आतमध्ये आणि डोकं त्यांचं उमऱ्याकडे असायचं। उन्हाळे पावसाळे असेल तर बाहेरच्या बाजूनी झोपायचे, पण डोकं मात्र उमऱ्याकडे भटोबासांचं असायचं। आणि जेव्हा स्वामी पश्चात प्रहरी उपहूड झाल्यानंतर परिश्रयाला जेव्हा जात होते, बाईचा दरवाजा उघडायच्या खिळी फेडून, आणि मग आमचे स्वामी विजय करताना आता आचार्य भटोबा मध्ये आहेत, त्यांना ओलांडून जाता येत नाही। मग स्वामी काय करायचे की त्यांना उठवायचे। दोन्ही श्रीकराने दोन्ही दार संका ज्या आहेत त्या धरायचे आणि एक श्रीचरण स्वामी उंबरठ्यावर ठेवायचे आणि दुसरा जो श्रीचरण आहे तो भटोबासांच्या हृदयावर स्वामी ठेवायचे आणि त्या श्रीचरणाच्या अंगुठ्याने काय करायचे, भटोबासांचं वक्षस्थळ दाटीती म्हणजे हृदयावर स्वामी थोडासा दाब द्यायचे भटोबासांना, आणि मग भटोबा उठायचे, जाग यायची त्यांना। त्या लीळेमध्ये सुद्धा स्वामींच्या अंगुठ्याचा उल्लेख जो आहे तो होत असतो। आत्ताच्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत श्रीचरणाच्या अंगुठ्याचे नख। आता तसं पाहता आपण सौंदर्याचं जर का वर्णन ऐकलं असेल तर अनेकांचं अनेक वर्णन ऐकलं, परंतु कुणाच्याही सौंदर्याच्या वर्णनामध्ये नखाचं वर्णन आपण ऐकलेलं नाही। परंतु इथे मूर्तिज्ञान प्रकरणामध्ये स्वामींच्या नखाचं सुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे। लीळाचरित्रामध्ये सुद्धा स्वामींच्या त्या नखाचा विशेष उल्लेख आलेला आहे। म्हणजे स्वामींचं नख जे आहे ते सुद्धा सुंदर होतं। आजकालच्या काळामध्ये नख सुंदर दिसावं म्हणून काय काय केलं जातं, स्वामींचं स्वाभाविकपणेच ते नख सुंदर होतं। मुळात म्हणजे आपल्याला रंगरंगोटी करावी लागते, कारण की आपलं अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे आपले जे काही नाक कान डोळे सुंदर दिसले पाहिजे ते दिसत नाही। ज्या व्यक्तीचं अंतःकरण शुद्ध असतं, जसं तुम्ही अधिकरणांना भेटा, त्यांना भेटल्यानंतर एकदम प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसते आणि त्यांच्याकडनं आपल्याकडे आपोआप ती प्रसन्नता येते। तुम्ही म्हणता थोडं बरं वाटलं बाबांना भेटून, कारण की त्यांच्याकडे अंतःकरणामध्ये काय आहे, शुद्धता तर आहे। शुद्धता कशामुळे आहे? ज्ञानामुळे। त्यांच्याकडे परमेश्वराचं ज्ञान आहे। नुसतं ज्ञानामुळे प्रसन्नता येत नाही, तर त्या ज्ञानाचं आचरण त्यांच्याकडे आहे। आणि हे सर्व करत असताना परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा
त्यांनी हृदयगाम्य परमेश्वराला केलेलं आहे, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर ती प्रसन्नता आपोआपच स्वाभाविकपणे येत असते. जसं स्वामींच्या श्रीमुखाबद्दल आपण वाचलं पहिल्या सत्रामध्ये, प्रहसित वदना. प्रहसित म्हणजे एकदम प्रफुल्लित चेहरा आहे, सुंदर आहे आणि प्रसन्न आहे. तर अशा प्रकारे आपलं जर का फक्त आणि फक्त अंतःकरण शुद्ध ठेवलं की आपोआपच आपण सुंदर दिसायला लागतो. आणि जर का कलुषितपणा आपल्या अंतःकरणात असेल तर ते सर्व भाव चेहऱ्यावर उमटतात. तुमच्या मनामध्ये जर का दुःख असेल तर चेहऱ्यावर येतं. तसंच मनात जर का शुद्धता असेल ती पण आपोआप चेहऱ्यावर येते. वेगळं काही त्याला लावायची गरज नाही त्या चेहऱ्याला. आणि म्हणून स्वामींच्या बाबतीमध्ये ते देह हरिपाळ देवांचा आहे तेव्हा ते सुंदर आहे, पण स्वामींनी जेव्हा ते स्वीकारलेलं आहे, परमेश्वर स्वरूप जेव्हा त्याच्यामध्ये आलेलं आहे, ते अजून सुंदर झालेलं आहे. कारण की परमेश्वराचं स्वरूपच मुळात निर्दोष आहे. कुठलाही दोष त्या स्वरूपामध्ये अजिबात नाही. आधी पण नाहीये, आताही नाही आणि पुढेही कधीच येऊ शकत नाही. इतकं निर्दोष परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून ते तेज असेल किंवा त्या अवयवाची सौंदर्यता असेल ती अधिक खुलून दिसते. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की स्वामींचं जेव्हा अलंकाराने पूजन केलं गेलं, जसं आपल्याला अलंकार घातले की सुंदर कोण दिसतो, आपण दिसत असतो. परंतु स्वामींना जेव्हा अलंकार ओळगवल्या गेलेले आहेत, धानाईच्या वाड्यामध्ये स्वामींचं पूजन झालं त्यावेळी स्वामी सुंदर नव्हते दिसत, ते अलंकार सुंदर दिसायला लागले. कारण की त्या अलंकारांना पहिल्यांदा योग्य जागा प्राप्त झाली. आणि म्हणून हे सौंदर्य हे स्वामींचं जे आहे ईश्वरीय सौंदर्य आहे. म्हणून त्या नखाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे की नख सुद्धा स्वामींचं इतकं सुंदर आहे. त्या संदर्भातली लीळा रावसगाव येथील आहे, पूर्वार्ध 496 क्रमांकाची. काय कामाई अष्टमंगळा नामकरणे. कामाई म्हणजे कामाईचा या वायनाट्यांच्या पत्नी होत्या आणि आमच्या महादाईसांच्या या आई आहेत. वायनायक सहकुटुंबी गोसाव्यांच्या दर्शनासी आले. वायनायक सहकुटुंबी स्वामींच्या भेटीला आलेले आहेत. सांकड गुंफा, स्वामी ज्या गुंफेमध्ये बसलेत ती गुंफा कशी सांकड आहे, म्हणजे छोटी आहे, लहान आहे. एका वेळेला एकच व्यक्ती स्वामींच्या भेटीसाठी आतमध्ये जाऊ शकतो. ते पाव भीतरी पाव बाहेर यायचे उभे ठेवले. ते स्वतः त्या गुंफेच्या दरवाजामध्ये एक पाय आतमध्ये एक पाय बाहेर असे ते उभे राहिले. आणि ते काय करायचे, सर्व परिवाराला त्यांनी रांगेमध्ये उभं केलं. प्रत्येकाच्या हातामध्ये विडा द्यायचा आणि तो त्यांना देवाला विडा अर्पण करायला सांगायचा. आणि जो व्यक्ती विडा अर्पण करायचा त्या व्यक्तीबद्दल वायनायक जे ते स्वामींना माहिती देत होते. हा आमचा पुतण्या, हा आमचा भाचा, हा आमचा आमचा तमका, असं प्रत्येकाची माहिती देतात. जसं आम्हाला सहकुटुंब कोणी भेटायला आले की ते सर्व परिवाराची ओळख करून सांगतात. आता आम्हाला यातलं काहीच लक्षात राहत नाही बरं कोण कोण आलेले आहेत, परंतु ते मात्र ओळख सांगतात. त्यांना उत्साह असतो, आनंद असतो की सर्वांची स्वामींना ओळख व्हावी, स्वामींना त्यांची ओळख व्हावी, म्हणून त्यांनी सर्वांची माहिती दिली. तो श्रीचरणा लागे, जो स्वामींना भेटायचा, विडा अर्पण करायचा, श्रीचरणाला लागायचा आणि मग मागे यायचा. मागुता दुसऱ्यांच्या हातामध्ये विडा दिला जायचा. ते मग स्वामींना तो अर्पण करायचे आणि मग म्हणायचे हे आमचे बर का, अशी माहिती ते देत जायचे. अवघीची आली, सगळेजण स्वामींच्या भेटीला आले. सगळ्यांना स्वामींचं दर्शन झालं आणि मग कामाईची आली. कामाईची म्हणजे पत्नी जी त्यांची सगळ्यात शेवटी आलेली आहे. ती गोसाव्यांची विडा दर्शना केला, दंडवत केले, श्रीचरणा लागली. मग गोसावी तयांची श्रीकरे पाठी स्पर्शिली, त्या जशा वाकलेल्या आहेत स्वामींनी त्यांच्या पाठीला स्पर्श करून त्यांना आशीर्वाद दिला. आणि मग स्वामी म्हणतात अष्टमंगळाबाई ते ती ये. विचारलं स्वामींनी या अष्टमंगळाबाईच आहेत का, म्हणजे
त्यांना 8 मुले होती, 7 मुली म्हणजे महादाईचा उमाईचा सकट 7 मुली आणि आपलो नावाचे त्यांचा एक पुत्र. अशा प्रकारे त्यांची ओळख स्वामींनी विचारली. मग ती गोसाव्यांच्या श्रीचरणा अंगुठ्याचे नख देखिले. आता दंडवत सगळ्यांनीच केला, परंतु नख मात्र फक्त यांच्याच दृष्टीला ते पडलेलं आहे. म्हणजे परमेश्वर आहेत, परंतु ते सगळ्यांसाठीच परमेश्वर आहेत असं नाही. काही लोकांसाठी ते सामान्य जीव आहेत. आमच्या स्वामींना काही लोकांनी बघितलं, त्यांना ते सामान्य जीव वाटले. कोणाला शेतात काम करणारे मजूर आहेत त्यांचे सोबती वाटले, कोणाला चोराचे सोबती वाटले, कोणाला ते गुप्तहेर वाटले, कोणाला मौन्य देव वाटले, कोणाला नगीन देव वाटले, कोणाला सोमनाथ वाटले, कोणाला मल्लीनाथ वाटले. ज्याने ज्या दृष्टीने बघितलं त्यांना ते तसं वाटलं. आता सौंदर्य बघण्यासाठी पण सुद्धा एक दृष्टी असली पाहिजे. ज्ञान आहे, ते ज्ञानाची यथार्थता बघण्यासाठी एक दृष्टी असली पाहिजे. आपण कार्यस्थळी येतो, तिथे सेवा असते, तर सेवा दिसण्यासाठी पण दृष्टी लागते बरं का. सेवा फक्त काही लोकांना दिसते, सगळ्यांना सेवा दिसत नाही. ते म्हणतात काहीच काम नाही, सगळं चालू आहे. परंतु एखादा सेवा करणारा माणूस आहे, तो बरोबर सेवा शोधून काढतो की सगळं बरोबर आहे, फक्त इथे पाणी वाढणारं कोणी नाही, तर मी ते पाणी वाढतो. म्हणजे त्याच्यासाठी दृष्टी लागते. स्वामी या ठिकाणी सर्वांच्या समोरच उपस्थित आहेत आणि केवळ अष्टमंगळाबाईचा जेव्हा स्वामींना दंडवत करतात, श्रीचरणी लागतात, त्यावेळेला त्यांना स्वामींचं ते नख दिसतं. ते पाहतची होती आणि ते नख बघतच राहिले. आता मुळात स्वामींच्या भेटीला आलेत, स्वामींचं श्रीमुख बघावं, परंतु जेव्हा नख दृष्टीत पडलं तर नखच बघत राहिले. मग कामाईचे निघाल्या त्या ऐसे अवघ्यांची दर्शन झाले. वाय नायकाच्या घरीची परचारक. आता वाय नायकाच्या घरची जी परचारक म्हणजे दासी होती, एक मोलकरीण होती, ती दार वठे नसी लागोनी गोसाव्यांची श्रीमूर्ती पाहतची होती. ती दरवाजात उभं राहून स्वामींची श्रीमूर्ती लांबूनच ती अवलोकन करत होती, बघत होती. आणि मग अवघी गोसाव्यांची दंडवते घातली, श्रीचरणा लागली आणि निघाली. मग ती अवघी घरातली गेली. आता या वेळेमध्ये स्वामींचं जे श्रीनख आहे अंगुठ्याचं, म्हणजे याच्यामध्ये श्रीचरण आलं, श्रीचरणाचा अंगुठा पण आला आणि श्रीचरणाच्या अंगुठ्याचं नख सुद्धा या वेळेमध्ये आपण आठवू शकतो. पुढची लीळा जी आहे ती गुडघ्या संदर्भातली आहे. देवासिका सूत्र त्यागू निरूपण. उत्तरार्ध 193 क्रमांकाची लीळा डोंगेरांची. एकूदी सर्वज्ञे म्हणितले महात्मे हो, शिखा सूत्राचा त्याग करा येथानुसरा. स्वामींनी सांगितलं दादोसांना शिखा सूत्राचा त्याग करा. शिखा सूत्र म्हणजे काय? शिखा म्हणजे शेंडी आणि सूत्र म्हणजे काय? जानवे. हे कुणाची ओळख आहे? ब्राह्मणांची किंवा हिंदू धर्माची ओळख आहे. ते शिखासूत्र असणं म्हणजे ते ब्राह्मणत्व तुमच्याकडे अजूनही आहे. जर एकीक व्हायचं असेल तर शिखासूत्राचा सुद्धा त्याग या वाक्यामध्ये सगळं आलं बरं का. तुम्ही जे काही कर्म धर्म विधी विखो पाळता त्या सर्वांचा त्याग करावा लागतो. आमच्या स्वामींनी हे सगळं वचनात सांगितलेलं आहे, परंतु आम्ही मात्र ते करत राहतो, सगळ्याच गोष्टी करतो. त्या दिवशी कोणी सांगितलं ते होळीच्या दिवशी, आता आपण होळी पेटवता का तुम्ही? ते कोणीतरी सांगितलं त्यांना तुम्ही ते 2 गवऱ्या का होईना ते घेऊन या आणि ते पेटवा. ते आपल्या ह्याच्यामध्ये आहे तसं. कशामध्ये आहे? शिखासूत्रामध्ये दडलेलं आहे ते. परंतु तुम्ही जर का शिखासूत्राचा त्याग केलेला आहे तर पुढच्या गोष्टी काहीच करायची आवश्यकता नाही आहे. परंतु आपल्याला ही गोष्टच लक्षात येते की देवाने नेमकं काय सांगितलेलं आहे. मग इथे दादोसांना तेच तर स्वामी सांगतात शिखासूत्राचा त्याग करा.
म्हणजे संन्यास घ्या, अनुसरण घ्या. नाजी मध्ये हे 9 वेळ ते म्हणतात तेव्हा माझ्याकडनं काही हे अनुसरण घेणं होणार नाही. मग स्वामी म्हणतात तरी विवाह करा, मग लग्न करा. एक तर इकडे जा नाही तर तिकडे या, तळ्यात नाही तर मळ्यात, मध्येच काय उभं राहिले. मग लग्न तरी करा. मग आता ही पहिली व्यक्ती असेल ज्यांना स्वामींनी लग्न करा असं म्हटलेलं आहे. मग ते आता स्वामींचं काहीतरी ऐकावं, हे नाही तर ते ऐकावं. परंतु ते म्हणतात देवा माझ्याकडनं हेही 9 म्हणजे ते पण शक्य नाही. म्हणजे संन्यास धर्मही स्वीकारायचा नाही आणि विवाह धर्म सुद्धा स्वीकारायचा नाही. मग स्वामी म्हणतात तरी इथूनही जा. आता स्वामींना राग आलेला आहे. राग आलेला आहे म्हणजे काय, उदास झाले की आपण जीवाला तर योग्य ते सांगतो तरी सुद्धा जीव ऐकत नाही अजिबात. मग स्वामी म्हणतात असं असेल इथून निघून जा. मग आता हे पण त्यांनी म्हटलं पाहिजे होतं की देवा माझ्याकडनं हे सुद्धा शक्य नाही बरं का, इथून जाणं शक्य नाही तुमच्या सन्निधानातनं. तर ते म्हणतात हो का जी, म्हणजे हे त्यांनी ऐकलं. आता अनुसरा हे ऐकत नाही, विवाह करा हे ऐकत नाही, तसंच येथुरीचा हे पण ऐकलं नव्हतं पाहिजे त्यांनी. पण ते मात्र त्यांनी ऐकलं. आपल्याला जे नको ऐकायचं ते बरोबर आपण ऐकतो आणि जे नेमकं ऐकलं पाहिजे त्या वेळेला बरोबर आपण ते ऐकल्याच जात नाही आपल्याकडनं, अशी परिस्थिती आहे. आणि मग ते निघून गेले. स्वामींनी जा म्हटलं ते गेले पण. आणि मग थोड्या वेळाने त्या ठिकाणी साधाईचा आल्या स्वामींच्या भेटीला. स्वामींना दंडवते घातली, त्रिचरणा लागले. स्वामी साधाईकांना विचारतात हे काही साधे हो, महात्म्याची शिष्टाई आली ती, म्हणजे आता जे दादोस इथून आमच्याशी भांडून गेले त्यांच्या शिष्टाईसाठी म्हणजे मध्यस्थीसाठी तुम्ही आलेला आहात का. आता साधाईकांना काहीच नाही माहिती. ते म्हटलं देवा कसली शिष्टाई, कशाबद्दल, काय झालं. स्वामी म्हणतात येथूनही महात्म्याच्या इथे म्हटले आम्ही महात्म्यांना म्हटलं शिकासूत्राचा त्याग करा, अनुसरा, ते नाही म्हणाले. मग आम्ही म्हणालो लग्न करा, तर तेही नाही म्हणाले. तरी येथूनही जा म्हटले तर लगेच इथून निघून गेले. तो येत भांडवणी गेला, म्हणजे नुसतं एवढे 3च वाक्य झालेले नाहीयेत, काहीतरी अजूनही बोलणं झालेलं आहे. म्हणून स्वामी त्यांना म्हणतात तो येथून भांडवणी गेला, म्हणजे काहीतरी ते असं बोलणं झालेलं आहे स्वामींच्या आणि त्यांच्यामध्ये. हा नव्हे गुडघा कापत असे, म्हणजे गुडघा स्वामींचा असा थरथरतो आहे. एकच गुडघा बरं का, असा तो थरथरतो आहे. सर्वज्ञ म्हटले. आता स्वामी याविषयी दृष्टांत सांगतात की सेवाजले खडक असे त्यावरी पाव देऊचिने ऐसा ही बीजे, तरी मिसरोली पाडी गुडघे कोपर घांजरती. दृष्टांत स्वामींनी सांगितला की शेवाळल्या खडकावर पाय देऊ नये. शेवाळलेलं खडक माहिती आहे तुम्हाला कसं असतं ते, खडकावर काय आलेलं असतं, शेवाळ आलेला असतो सतत, त्याचा पाण्याचा त्याचा संपर्क असल्यामुळे. आता ते मस्त हिरवगार दिसतं म्हणजे त्याच्यात तुम्ही पाय दिला तर पाय त्याच्यावरून सटकणार. स्वामी सांगतात ऐसाही पाव देऊची नाही तथा ठेवूची नाही, म्हणजे सहज सुद्धा ठेवू नका पाय, किंवा चालण्याच्या दृष्टीने सुद्धा त्याच्यावर पाय ठेवू नका. काय होईल, ऐसाही जर का तुम्ही त्याच्यावर पाय ठेवला तर काय होईल, ते निसरोनी पाडी, म्हणजे तुम्हाला ते दगड, ते शेवाळ तुम्हाला खाली पाडेल आणि गुडघे कोपर घांजरते. नुसतं तुम्ही पडणार असं नाही, तर तुमचे गुडघे आणि कोपर हा जो भाग आहे, पायाचे गुडघे आणि हाताचे कोपर दोन्ही घांजरते. म्हणजे त्याला जखम होणार नाही, पण मुका मार असा लागेल की कुठे लागले, कसं लागलंय काही समजणार नाही. हा दृष्टांत स्वामींनी सांगितला. याचा सिद्धांत सांगतात तैसे तामसावरती बोलूची नाही. जो तामस व्यक्ती आहे, दोषच व्यक्ती आहे, त्याच्याशी बोलू नका, किंवा त्याला तुम्ही काही समजवायला जाल तर त्या समजवण्याच्या काही याच्यामध्ये पडू नका तुम्ही, कारण की त्याचा काही फायदा होणार नाही. ऐसाही बोलीचे जे दुःखातेची दे, जर का तुम्ही बोलायला गेलात, विचारायला गेलात, चौकशी करायला गेलात तर तो तुम्हाला दुःखच देईल. मग असे दोषवंत व्यक्ती असतात
की ज्यांच्याशी तुम्ही संवाद जरी करायला गेलात तरी तो तुमच्याशी वाकडच बोलणार, तो कधी चांगलं बोलणार नाही. असे काही काही लोक मी प्रत्यक्ष बघितले, पण त्यांच्याशी बोलायचं म्हणजे मला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो की आपण जरी सरळ विचारलं तरी ते काहीतरी असं बोलणार एकदम की असं वाटतं की आता परत विचारायलाच नको यांना काही. म्हणजे तो त्यांचा स्वभाव असतो, तो त्यांच्या म्हणजे बोलण्यामध्ये त्यांना असं वाटत नाही की आपण चुकीचं बोलतोय, त्यांना असं वाटतं आपण बरोबरच बोलत असतो. परंतु स्वामींनी हा जो दृष्टांत सांगितला आणि त्याचा सिद्धांत या ठिकाणी आलेला आहे तो आपल्यासाठी बोधपर आहे. आपण यातनं काही ना काही बोध घेतलाच पाहिजे. आणि जे लोक अन्यवार्ता करणारे असतील त्यांच्याशी बोलत बसू नका, याचा दोषच तुमच्यामध्ये संचरेल. जे लोक चाडी चुगली करतात त्यांच्याशी बोलत बसू नका, तुमच्यामध्ये दोषच येईल. जे लोक काहीतरी चांगलं सांगतात, चांगलं बोलतात, काहीतरी धर्मसंवाद करतात, देवाच्या गोष्टी बोलतात, जुन्या अधिकरणांच्या गोष्टी सांगतात, परमार्गाच्या चांगल्या गोष्टी सांगतात, त्यांच्याशी बोला. जेणेकरून काय होईल की तुमचं अंतःकरण अशुद्ध असेल तर शुद्ध होईल. आणि म्हणून स्वामी जेव्हा दादोसांशी बोलतात तेव्हा काही फायदा होतो का त्याचा? दादोस हे तसेच राजस आहे, तामस आहे, विकल्पजनित कार्य करणारे आहेत. स्वतः स्वामी त्यांच्याशी बोलतात. का बोलतात? मुद्दामून बोलतात स्वामी. तुम्हाला आम्हाला देवाने दाखवलंय की आम्ही जरी अशा दोषित व्यक्तीला समजवायला लागलो तरी तो सुद्धा समजू शकत नाही, कारण की त्याच्यावर दोषाचं आवरणच एवढं असतं की आता समजा कैरी आहे, कैरी तुम्ही किती गोड म्हणून खाल्ली तरी ती गोड लागणारच नाही. त्याच्यात साखर जरी टाकली, आज टाकली होती ना साखर, परंतु ती कशी झाली? ती साखर सुद्धा आंबट होऊन जाते. एका ठिकाणी आम्ही भोजनासाठी गेलो आणि आंब्याचं सगळं ते आणलेलं होतं. पहिल्यांदाच ते म्हणे आता आम्ही देवासाठी उपहार आणि 5 साधूंना आम्ही बोलवलंय, त्याच्यात मी पण होतो. मार्गातलीच गोष्ट, छोट्या आश्रमातली एका. आणि त्यांनी आंबा घेताना चांगला गोड घेतला, पण जसा आम्ही आंब्याचा रसाचा घास घेतला तो आंबा इतका आंबट होता. ज्यांनी आणलं त्यांना विचारलं काय आहे, एवढा आंबट आंबा कसं काय आणला? ते म्हणे मला तो आंबा टाकायला दिला तो गोडच होता, परंतु जो बांधून दिला तो मात्र आंबट आहे. आता काय करायचं? त्याच्यात त्यांनी जवळजवळ 2 किलो साखर टाकली, त्याला फिरवलं, सगळं केलं. साखर आंबट झाली पण रस मात्र काही गोड झाला नाही. मग आम्ही ठरवलं आता याच्यापेक्षा काही जास्त गोड होणार नाही. मग ज्यांनी आणलं ते माझ्या बाजूलाच होते, म्हणे बाबा हे असं असं. म्हटलं काय हरकत नाही. कसं काय? म्हटलं मी गोड आंब्याचा रस नेहमी खाल्लेला आहे, पण आंबट आंब्याचा रस मी पहिल्यांदाच खातोय. आपल्याला आंब्याचा रस आंबट चालत नाही, मग कढी मात्र आंबट चालते आपल्याला, बरोबर आहे का? काय हरकत आहे एक दिवस आंबट आंब्याचा रस खाल्ला तर? म्हणजे एखादा पदार्थ असा असतो की तो स्वतः कधी बदलत नाही, तो तसंच राहणार. आपण त्याला जर का बदलवायला गेलो, कोळशाला गोरा करायला गेलो तर आपणच काळे होऊन जाऊ. तसं एखाद्या दोषक व्यक्तीला तुम्ही समजवायला जाऊन बघा, तामस व्यक्ती असतो त्याला किती समजवा, त्याच्यात फरक पडत नाही. म्हणून आम्हाला जर कोणी काही सांगितलं बाबा हे असे असे तसे तसे, राहू दे, त्यांच्या पद्धतीने राहू दे. परमेश्वराची कृपा दृष्टी होईल तेव्हा होईल बदल आपोआप. म्हणून इथे स्वामींनी या दृष्टांताच्या द्वारे आपल्याला तो बोध दिलेला आहे. आणि मग साधायिकांना स्वामींनी हे सर्व सांगितलं. ऐकाही बोली जे तरी दुःखाचे चिते, साधी म्हटले हे काही झाले रामासी. आणि मग साधायिकांना हे काय, रामदेवाला असं काय झालं? गोसाव्यांशी कैसा भांडून गेला, देवाशी भांडला, देवाशी कसं बोलावं, काय बोलावं. मग मागुते साधा गेली. मग निघता सर्वज्ञ स्वामी साधायिकांना सांगतात की जर का महात्मा भेटेल, म्हणजे दादू जर का भेटले तर त्यांना म्हणावं तुम्हाला बोलवलेलं आहे, येथूनही बोलाविले असे असं त्यांना निरोप द्या. होकाजी मग साधायिका गेल्या आणि मग दादोसांना थोडं ते बोलल्या, तुम्ही आता कसे काय वागले देवाशी वगैरे. आणि गोसाव्याशी कैसा भांडून आला ती, जाय तुते गोसावी बोलाविले, असे स्वामींनी तुला बोलवलंय
असा निरोप त्यांनी दादोसांना दिला आणि दादोसांमध्ये अहंकार अजून वाढला. ते म्हणतात की हा होय की मी रामू, हा मी दादोस आहे की, आणि बाहे आफळली म्हणजे अहंकाराने ते एकदम काय झालेलं आहे की त्यांना अहंकार इतका वाढला. ते म्हणतात की मज विनकाई गोसाव्यांशी सरत असे, माझ्याशिवाय देवाचं काही चालतं का? आत्ता मला निघायला सांगितलं, जायला सांगितलं, लगेच मला निरोप पाठवलेला आहे, म्हणजे माझ्याशिवाय देवाचं काहीच पान हालत नाही. अशा प्रकारचा अहंकार त्यांच्यात आला. 10 नागदेव झाले तरी काही. भटोबास जे होते स्वामींच्या सेवेमध्ये असायचे आणि बहुतांशी स्वामींच्या सन्निधानातली 80% सेवा जी आहे ते भटोबास सांभाळत होते, त्याचं नियोजन भटोबास बघत होते. आता यांना असं वाटलं की जरी 10 नागदेव जरी असे स्वामींच्या सन्निधानी असले तरी माझ्याशिवाय काही खरं नाही देवाचं, असा उलटा अहंकार त्यांना आला. म्हणजे त्यांच्यात विनम्रता आली पाहिजे होती की बघा एवढं सगळं मी बोललो तरी देवाने मला बोलवलं, हा विनम्रता त्यांच्यामध्ये काहीतरी आली पाहिजे होती. आपल्या दोषाबद्दल साधाईसाने सांगितलं त्यांना, म्हणजे सांगितल्यानंतर त्यांना त्यांची चुकी लक्षात आली पाहिजे होती. उलट काय झालं, दोष वाढला. ते म्हणतात ना दिवा विजायला लागला की अजून जास्त मोठा पेटतो, तसा हा प्रकार झाला. म्हणजे या ठिकाणी दादोस हे स्वामींशी थोडस अव्यवहारी बोलले आणि त्या याच्यामध्ये स्वामींचा जो गुडघा कापतो आहे ती लीळा या ठिकाणी आपण घेतली आणि त्या लीळेतला गुडघ्याचा उल्लेख जो आहे तो आपण या ठिकाणी श्रवण केलेला आहे. पुढचा अवयव जो आहे तो जाणू विभाग म्हणजे मांडी. जाणू विभाग म्हणजे मांडीच्या खालचा भाग जो असतो त्याला जाणू विभाग असं बोलल्या जातं. महांडूळ मार्गी भटा लखुबाईसा भांडण. महांडूळ हे गाव आहे आणि भटोबास आणि लखुबाईसा यांचं पटत नसायचं. एकुदी भुई नायके तेथ विनविले होते. उत्तरार्ध 571 क्रमांकाची लीळा आहे शेकटांबाची. भुई नायकांनी स्वामींना विनवलेलं होतं की तुम्ही शेकट्याला जर का बीजे केलं तर तिथून माझ्या घरून तुम्ही उपार घेऊन या किंवा तिथूनच उपार आणत जा. मग लखुबाईचे तेथून प्रतिदिनी उपारू आणि ती स्वामींसाठी लखुबाईचा रोज उपार तिकडून आणत असायच्या. एक दिवशी असं झालं की उपार आणायला गेल्या तेव्हा उशिरू लागला. म्हणजे स्वामींचं जे भोजन आहे ते आपल्यासारखं नाहीये, कधीही जेव्हा भूक लागली तेव्हा खाल्लं असं नाही. स्वामींच्या भोजनाची निश्चित वेळ आहे, त्याच वेळेला स्वामी भोजन करत असतात आणि हे उपाराचं ताट आणायला ज्या गेल्या त्या काही परत आल्याच नाही. म्हणून भट अवसरीसी गेले. भट त्यांना शोधण्यासाठी गेले, बोलावण्यासाठी गेले. तेव्हा तिये चौरंगावरी बैसोनी तयासी गोष्टी करीते होती. त्या ज्या होत्या लखुबाईसा ते त्या तिथे बसलेल्या होत्या चौरंगावर आणि तिथल्या त्या बाईशी त्या गोष्टी करत होत्या त्या लखुबाईसा. आणि हे काही लखुबाई म्हणजे कधी कधी आपल्याला आपल्या जबाबदारीची कार्याची जाणीव राहत नाही. जे कार्य वेळेवर घडलं पाहिजे ते न करता आपण त्या ठिकाणी काय करतो, बोलत राहतो. कधी कधी असं असतं की महिला वर्ग जर का वाड्याला असतील तर ते 2-1दा वाढ केली की ते आतमध्ये गेल्यानंतर जे बोलत राहतात एकमेकींशी परत वाड्याला कोणी येतच नाही, मग त्यांना आवाज द्यावा लागतो. म्हणजे बोलण्याचा भाग असावा, परंतु काय बोललं पाहिजे, उपयुक्त जे आहे ते बोललं गेलं पाहिजे. अनुपयुक्त बोलणं हे आपल्यासाठी पूर्णपणे घातक आहे आणि उपयुक्त बोलणं हे आपल्यासाठी नेहमी हिताचं आहे. कुठल्या वेळी काय बोलायचं, किती वेळ बोलायचं याचं तारतम्य आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. स्वामींच्या उपाराचं ताट नेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि ते वेळेवर ताट नेलं पाहिजे याचं भान त्यांना राहिलं नाही आणि अन्य वार्ता तिथे करत बसल्या त्या. आणि भटोबास आले आणि लखुबाईसांना ते ओरडले की हे तुम्ही काय बसलेले आहेत, स्वामींजीकडे उपहाराची तयारी झाली आणि तुम्ही इथे असेच बसलेले आहेत गप्पा गोष्टी करत, देवाला उशीर होतोय तिकडे भोजनासाठी आरोगण्यासाठी. असं बोलल्यानंतर त्यांनी पण आपली चूक लक्षात घेतली पाहिजे. लखुबाईसा या तामस होत्या, त्यांना त्यांची चूक लक्षात आली पाहिजे.
मुळात म्हणजे माणसाला जर का त्याची चूक सांगितली ना, ती चूक तो लक्षात तर घेत नाही, उलट काय करतो, त्या माणसाला तो अजून आदवा तदवा काहीतरी बोलून बसतो. लखुबाईसांनी तेच केलं आणि ते भटोबासांना काही माही बोलले, भटोबासही त्यांना बोलले, थोडा वादावाद झाला आणि शेवटी लखुबाईसा काय म्हणतात भटोबासांना, तुझ्यासारख्या महात्म्याच्या कपाळी घाली घाट, तुझ्यासारख्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला पाहिजे. आता हे काय वाक्य रागात मध्ये बोललेले आहे, ठीक आहे, परंतु वाक्य काय आहे, एखाद्याचा जीव घ्यावा अशा प्रकारचं ते वाक्य. म्हणजे यांच्या कपाळामध्ये डोक्यामध्ये दगड घालणं म्हणजे काय झालं, त्याची हत्या करण्यासारखं झालं. आपण ते आहोत का? आपण सामान्य लोक आहोत, आपण सभ्य लोक आहोत, आपण माणसं मारणारे लोक आहोत का आपण? त्यामध्ये पण भटोबास हे संन्यासी आहेत, अनुसरलेले आहेत आणि वरून ते म्हणतात ऐसिया महात्म्याचा, जे महात्माही म्हणतात आणि कपाळात डोक्यात दगड घालायचंही म्हणतात. ही भाषा त्यांना काही शोभली नाही आणि ते तसं बोलले. तयाशी उशीर लागला म्हणून दायंबा आले. आता भटोबासांना उशीर लागला का म्हणून दायंबा आले. मग भटी दायंबा पुढे सांगितले आणि भटोबासांनी हळू बोला, हळू बोला, हळू बोला, हळू बोला त्यांना. आणि भटोबासांना उशीर लागला म्हणून दायंबास आले. दायंबास आल्यानंतर मग ते घडला वृत्तांत भटोबासांनी दायंबासांना सांगितलं की असं असं झालं म्हणून उशीर लागला. मग भटी दायंबा पुढे सांगितले. मग तव गोसावी त्या विहिरीकडे परश्रासी बीजे केले होते. परश्र सारुणी गोसावी मागू ते बीजे केले. आणि दायंबानी स्वामींना बघितलं, स्वामींनी दायंबासांना बघितलं. दायंबा हसू लागले. दायंबाच्या चेहऱ्यावर थोडस हास्य आलं. कधी कधी आपल्याला आपल्याकडे असलेली गोष्ट दुसऱ्याला सांगायची असेल की आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव थोडे वेगळे होतात, समोरच्याच्या लक्षात येतं की यांना काहीतरी सांगायचं आहे. स्वामी म्हणतात काही का भोजे हसत असा, काय बरं काय हसताय? ना जी ते गोसावी वारिले असे. ते म्हणतात देवा सांगायचं होतं पण देवानी ते मला मना केलेलं आहे की कुणाचे दोष आमच्याकडे सांगायचे नाहीत असं तुम्ही सांगितलेलं आहे. स्वामी म्हणतात आता सांगा, आता लक्षात आलं की तुम्हाला सांगायचंच आहे, मग आता तुम्ही सांगा. तेवढी तीही अवघी गोष्टी म्हणजे सगळं ते भांडण स्वामींच्या समोर त्यांनी दायंबासांनी सांगितलं. मग स्वामी म्हणतात प्राणियाचे दोष येत न सांगितले ती एरवी येथून नेळीजे ऐसे काही असे तरी का म्हणितले ना करीती ना परी येथीच्या दर्शनाही न येते. म्हणजे आमच्या भेटीलाही ते येत नाहीत म्हणून मग गोसाव्यांशी बाहेरीला सिंहाडेनी सिंहासन झाले. आता त्या भांडणातले काय काय वाक्य आहेत ते सर्व स्वामींना सांगितले गेलेले होते आणि मग स्वामी आता बाहेर बसलेले आहेत पडवीमध्ये. लखुबाईचे बाहेरी निगती भीतरी निगती. लखुबाईचा मठात जातात, परत आतमध्ये येतात, परत बाहेर जातात, परत आत येतात, आत बाहेर त्यांचं सुरू आहे. आणि मग स्वामी पुन्हा पुन्हा म्हणतात ऐसिया महात्म्याच्या कपाळी घाली घाट. म्हणजे स्वामी त्यांना त्यांचं वाक्य बोलून दाखवतायत, ऐकवतायत त्यांना की हे वाक्य तुम्ही चुकीचं बोललेले आहेत. भांडते दोघे अन्यायीच आहेत, परंतु त्या भांडणामध्ये काय बोलावं याचं तारतम्य ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण रागारागामध्ये बोलून टाकतो, अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे. म्हणजे काय केलं आपण, त्यांचं वाचिके हिंसा करून टाकली. मानसिक हिंसा तर होतेच, मनामध्ये वाटलं, मग वाचिक हिंसा होते म्हणजे वाचेने आपण बोलतो. आता प्रत्यक्ष हिंसा म्हणजे पुढे मागे कधीतरी खरोखर आपणच ती घटना किंवा क्रिया करू एखाद्या व्यक्तीविषयी, अशी मनसा वाचा कर्तव्य अशी क्रिया चालते. आणि मग त्या स्वामींच्या जवळ आल्या, दंडवते घातली, श्रीचरणा लागले. मग अवघे भांडण सांगितले, त्यांनी सर्व भांडण सांगितलं का झालं भांडण वगैरे. मग स्वामी म्हणतात बाई येथून याचा अभिमान हो. हे काही या प्रती बोलिले ते येथ बोलिले की. म्हणजे भटोबा जे बोलले ते स्वतःसाठी बोलले का हे पण लक्षात घ्या. एखादं जर का तुम्ही सेवा करत असताना जर का तुम्ही काही चूक केली, भाजी वाढताना भाजी सांडून दिली, तर मग काय होईल, कोणीतरी तुम्हाला बोलेल की लहान मुलाला मोठ्या माणसा एवढी भाजी वाढून दिली,
आणि कोणी तुम्हाला जर का बोललं की एवढी भाजी का वाढली तुम्ही, थोडी कमी वाढायची, मग आपण त्यांना म्हणून माहिती आहे आम्हाला नका शिकू वाढायचं. परंतु लक्षात घ्या तो व्यक्ती का बोलला तसं, कारण की ते अन्न जे भिक्षेचं अन्न आहे. आता इथेही जे काही अन्नदान असतं ते भिक्षेचंच अन्न आहे. कोणीतरी ते अन्नदान दिलेलं आहे. ते अन्न वाया जाता कामा नये, ते उपयोगीच लागलं पाहिजे. आणि म्हणून जर का कोणी आपल्याला बोलत असेल तर आपल्या लक्षात आलं पाहिजे हो आपली चूक झाली बरं का. मग ती एक तर तुम्ही चूक दुरुस्त करा किंवा त्याची माफी मागा, पण त्याच्याबद्दल उलट मात्र बोलू नका. हे या लिळेतनं आपल्याला बघायला मिळतं. स्वामी म्हणतात की भटोबाज जे बोलले ते कुणासाठी बोलले, ते येथचा अभिमान आहे, देवाचा अभिमान त्यांना आहे, देवाची सेवा उशीर त्याला होतो आहे म्हणून ते बोलले. ते काही त्यांच्या मनात होतं आणि म्हणून ते तुमच्याशी भांडले, राग होता म्हणून नाही बोलले. म्हणून हे लक्षात घ्या. बाई येथून याचा अभिमान हे काही, या प्रती बोलिले हे येत बोलिले की, म्हणून श्री करे जाणू थापटली. श्री करे स्वामींनी जाणू थापटली म्हणजे ते आमच्यासाठी बोललेले आहेत, असा स्वामींनी भटोबासांचा अभिमान घेतला. काय घेतला की खरोखर भटोबास हे स्वामींसाठीच बोललेले होते. त्यांच्या मनात लखुबाईसांविषयी राग होता म्हणून ते बोलले, अशातला भाग नाही. पुढची लीळा आहे ते ससिक रक्षणाची. पूर्वार्ध 42 क्रमांकाची लीळा आहे साल बर्डीची. एकी गावी गोसाव्यांची वस्ती झाली. एका गावी स्वामींना वस्ती झाली. विहरणा बीजे केले वृक्षा एका खाली. विहरणाला स्वामी जातात एका वृक्षाखाली. स्वामींना एका झाडाखाली आसन होतं. दोहो पार दिया होड पडली. 2 पारती त्यांच्यामध्ये होड पडली, पैज लागली. एक ससा त्यांनी पकडला आणि तो ससा सोडायचा आणि त्याच्या मागे आपली 2 जे श्वान आहेत ते शिकारी कुत्रे ते सोडायचे. ज्याचं श्वान या सशाला पकडेल तो जिंकला. आता यांचा तर खेळ होईल परंतु सशाचा मात्र जीव जाणार आहे. आता सशाला सोडल्या गेलं आणि समस्त भूमिका म्हणजे आता तिथे तो डोंगर भागच आहे. तुम्ही सालबर्डी वंदन केलं असेल, ससिक रक्षण स्थान पण केलेलं आहे. ते पण असं थोडं वर चढून जावं लागतं, टेकडी एक छोटीशी, आणि मग तिथे ससिक रक्षणाचं ते स्थान आहे. परंतु त्यांनी थोडं अलीकडेच कुठेतरी त्या सशाला सोडलं. मोकळी पटांगणासारखी जागा आहे तिथे त्याला सोडलं आणि मग ससा सोडला तया मागे ती सुनी पण त्यांनी सोडली, म्हणजे श्वान त्यांनी सोडली. ससा पळत जातू होता तव गोसाव्या ते देखिले. ससा जो आहे जिकडे रस्ता मिळेल तिकडे धावायचा आहे, कारण की थोडं पण थांबलं ते कुत्रे जे आहेत आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि मग तेवढ्या धावता धावता सुद्धा त्या सशाने स्वामींना पाहिलं. आता गोसाव्या ते टाकून आला आणि लगेच स्वामींच्या जवळ आलेला आहे. आता लक्षात घ्या की ससा ह्या माणसाच्या जवळ कधीच येत नाही. पाळीव ससा जर का सोडला तर इतर कुठला ससा असेल रानातला शेता वगैरे तर तो ससा माणसांपासून लांबच राहतो, तो माणसाजवळ कधीच येत नाही. स्वामींना पाहिल्या पाहिल्या कसं काय आला. आता इथे उत्तर देतात तो स्वामींना वेधल्या गेला. आता एवढ्या गडबडीत धावपळीमध्ये तो कसा काय वेधल्या गेला, स्वामींकडे व्यवस्थित बघण्याची वेळ सुद्धा त्याच्याकडे नाही आहे. माझं असं चिंतन आहे की या सशाने स्वामींना अनेक वेळा त्या सालबर्डीच्या वनामध्ये स्वामींना बघितलेलं आहे. त्यांनी अनेक वेळा बघितलेलं असेल. स्वामींकडे तो तेव्हाच वेधल्या गेलेला आहे आणि वेधला गेलेला आहे. स्वामी त्यांना आपलेसे वाटले, कारण की आमच्या स्वामींचं जे विहरण वर्तन आहे ते निर्वैर आहे, कोणालाही त्रास द्यायचा नाही, अशा प्रकारचं स्वामींचं त्या सालबर्डी वनातलं भ्रमण आहे. आणि त्या सशाला स्वामी तेव्हाच ते आपलेसे वाटलेले आहेत आणि म्हणून ससा जो जीव वाचवायला धावत होता इकडे तिकडे आणि अचानक स्वामी दिसल्या तिकडे धाव घेतली त्यांनी. आणि त्याला माहिती आहे की हे आपलं रक्षण करतील. कुठेतरी त्याच्याकडे जो कणवेचा भाग आहे, त्याच्याकडे जी जाणीव आहे सशाकडे, त्या अनुषंगाने त्याला ती जाणीव झालेली आहे. आणि स्वामींकडे तो आला आणि स्वामी म्हणतात महात्मे हो या. महात्मे म्हणतात. का बरं महात्मे म्हणतात, तो तर ससा आहे आणि
ससा असून तो नरक फळामध्ये आहे, तिकडे तो मनुष्य देहामध्ये नाहीये. आता इथे एखाद्या मनुष्य देहाच्या व्यक्तीला सुद्धा आपण ससा महात्मा म्हणू शकत नाही, एवढं कलुषित मन आहे आपलं. आणि इथे नरक फळातल्या जीवाला स्वामी महात्मे म्हणतात, कारण की महात्मे त्याच्या कर्मफळाला बघून म्हटल्या जात नाही, तर त्याच्या जीवस्वरूपी जी कणव जोडलेली आहे, जो अधिकार त्यांनी जोडलेला आहे, परमार्गाचा तो उपयोगी जो गेलेला आहे, मागे कधीतरी त्यांनी दुनापथ्य घेतलेला असेल, काहीतरी आचरण केलेलं आहे, ते सर्व त्याच्याकडे ते संचित आहे त्याच्या जीवस्वरूपामध्ये. देवते बघतात आणि म्हणतात या महात्मे हो. म्हणजे आपल्याला कुठल्या जीवाने काय जोडलेलं आहे हे आपल्याला माहीत नसतं. आपण कोणाला काही वाईट साईड बोलून जातो, परंतु त्याच्याकडे तो अधिकार जोडलेला असेल तर त्याचा दोष आपल्याला तो वेगळा एक दोष लागेल. त्याचा अधिकार असताना त्याला आपण बोललेलो आहोत तर तो दोष एक वेगळा आहे. परमेश्वर उदास होतात, म्हणून परमेश्वर बघताना तुमचं देह, तुमची कांती, तुमचं सौंदर्य बघत नाही, तुमचं जीवस्वरूप पाहतात. आणि जीवस्वरूपी असले तुमची जी अधिकार योग्यता जी जोडलेली आहे ते परमेश्वर बघत असतात. आणि म्हणून स्वामी त्यांना या महात्मे हो असं म्हणतात. आणि स्वामीही असं बोलतात, जसं काय सशाचा आणि स्वामींचा रोज काहीतरी संवाद होतो, रोज काहीतरी बोलणं होतंय, अशा पद्धतीने स्वामींनी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि असं म्हणून गोसावी जाणू उचलली, म्हणजे ही मांडी जी आहे ती उचलली आणि ससा स्वामींच्या मांडीखाली येऊन बसलेला आहे, आश्रय त्यांनी तो घेतलेला आहे. श्रीमूर्ती अवलोकू लागला. आता लक्षात घ्या, तो एवढ्या भीतीमध्ये आलेला आहे, अशा याच्यात जर का त्याला आश्रय भेटला तर तो लपून राहील. आता तो जाणू खाली आलाय, परंतु आपलं तोंड जे आहे ते त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि स्वामींकडे बघतोय, म्हणजे वरच्या बाजूला बघतोय. स्वामींच्या तो मांडी खाली आहे, वरच्या बाजूला म्हणजे स्वामींच्या श्रीमुखाकडे तो बघतो आहे. तो वेधला गेलेला आहे, कधीपासूनच तो वेधला गेलेला आहे. स्वामी दिसले की स्वामींकडेच बघत राहावं, अशा प्रकारचं त्याचा काहीतरी दिनक्रम असावा रोजचा. आणि म्हणून आता सुद्धा तो स्वामींकडे अवलोकन करतोय. आता कुत्रे येणार आहेत, ते पारधी येणार आहेत, याची भीतीच राहिली नाही. म्हणजे परमेश्वराच्या जर का तुम्ही शरण जर का आलात तर मुळातच काय होतं की तुम्ही देवाकडे वेधले जाता. आणि देवाकडे तुम्ही एकदा वेधले की तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीचा वेध म्हणजे आवड राहत नाही, इतर कुठल्याही गोष्टीचं दुःख राहत नाही. म्हणजे निळभट्ट भांडारेकार स्वामींची स्तुती केली, त्याच्यामुळे काय झालं, इंगळी चावल्याच्या जे काही वेदना त्यांना होत होत्या त्या वेदना ते विसरून गेले, ते वेदना कमी होऊन गेल्या. म्हणजे देवाकडे आपण वेधलो पाहिजे, जेणेकरून अनेक दुःख वगैरे जे काही आपल्या सगळ्यांनाच आहे, जगामध्ये असं कोणी माणूस नाही बरं का. ते गरीब लोकांना वाटतं की आम्ही श्रीमंत झालो पाहिजे म्हणजे आम्ही सुखी होऊ. श्रीमंत लोकांना वाटतं आपण जे आधी गरीब होतो तेच चांगलं होतं, म्हणजे असं असतं. गरीबही सुखी नाही, श्रीमंत सुखी नाही, कोणीही या जगामध्ये सुखी नाही आहे. सुखी तोच आहे जो अध्यात्माशी संपर्कात आहे, जो देवाच्या संपर्कात आहे, जो स्मरण करतो रोज, तोच व्यक्ती सुखी आहे. बाकी सगळे लोक इथून तिथून दुःखीच दुःखी आहेत. आम्ही सगळीकडे फिरतो, सगळ्या लोकांकडे आम्ही जातो, आणि जो तो व्यक्ती कोणालाही विचारत कसं चाललंय ते काहीतरी टेन्शनच सांगतात. कुणी असं सांगत नाही की खूप आनंदात चाललंय बरं का बाबा. सगळेजण काही ना काही दुःख त्याच्यामध्ये सांगतच राहतात. आणि म्हणून एक निरीक्षण केलं की सगळेजण दुःखी आहेत. परंतु जे परमेश्वराच्या संपर्कात आहेत त्यांना जर का विचारलं स्मरणाचं वगैरे, म्हणे बाबा स्मरण छान होतं, देवाचं लीळा आम्ही ऐकतो रोज, त्या बाबतीमध्ये ते आनंदी आहेत. म्हणजे अध्यात्माच्या संपर्कात आलेला व्यक्ती, परमेश्वराच्या संपर्कात आलेला व्यक्ती जो आनंदी असतो. तसा जो आहे तो स्वामींच्या संपर्कात आला आणि त्याच्यामुळे तो जो वेद त्याचा आहे तो परत तो स्वामींकडे अवलोकन करायला लागला. आणि अवलोकन करत असताना आता त्याला कुठल्याही प्रकारची भीती त्या ठिकाणी राहिली नाही. आणि तेवढ्यातच ते श्वान आले, ते पारधी सुद्धा आले, स्वामींच्या पुढे उभे राहिले, दंडवत केले, श्रीचरणा लागले आणि त्यांनी स्वामींना विनंती केली, जिजी ससा सोडावा, हा ससा जो आहे तो तुम्ही सोडा, आम्हाला द्या तो ससा.
स्वामी म्हणतात हा नेदी जे स्वामी म्हणतात आम्ही काय हा ससा देऊ शकत नाही. तेही म्हटले हा होळेचा ससा हा आमच्या पैजेचा ससा आहे म्हणून तो आम्हाला द्या. या कारणे सूर्या काढणिया होती नाही तर आमच्यात भांडणं होती. आता त्यांना त्यांच्या भांडणाची काळजी आहे पण स्वतःच्या जीवाची त्यांना काहीच काळजी नाही. आणि आमच्या देवाला प्रत्येक जीवाची काळजी. आमचे स्वामी म्हणतात मुंगी सुद्धा मारू नका. स्वामींना त्यांना निरोपण करतात हांगा येत शरण आले काही मरण असेल. हे स्वामींच्या मुखातून निघालेलं पहिलं वचन आहे. असं म्हटलं जातं की येत शरण आल्या. आमच्या ठिकाणी जो शरण येईल त्याला अजिबात मरण नाही. मरण नाही म्हणजे तो जन्म मरण या चक्रामध्ये तो राहणार नाही. त्याला मोक्ष प्राप्तता होईल आणि तो तसा आता आम्हाला शरण आलेला आहे. मग तेही त्रिमुखीची वास पाहिली जी तरी हा गोसावी राखिला. म्हणजे मग त्यांनी स्वामींकडे बघितलं आणि लक्षात आलं की स्वामी काही हा तसा देणार नाहीत. स्वामींनी जे सांगितलं ते त्यांना थोडं लक्षात आलं आणि ते म्हणतात देवा मग तुम्ही याचं रक्षण केलेलं आहे का आता. स्वामी म्हणतात हो. ऐसे म्हणून ते निघाले. मग निघता सर्वज्ञ वणितले. स्वामींनी त्यांना निरूपण केलं. हांगा ये राणी वणी राहती तृण खाती. त्यांना निरूपण काय केलं हा जो ससा आहे तो रानामध्ये राहतो. तृण खातो म्हणजे गवत खातो. कोणाला त्रास आहे का त्याचा. नदी वहाळाची उदके पिती. जे नदी वहाळाचं जे उदक आहे ते उदक तो म्हणजे पाणी तिथलं पितो. याते तुम्ही कांगा मारा. तुम्ही याला का मारता बरं का जीव याचा घेता. ये तुमचे काही करीती. यांनी तर तुम्हाला काही त्रास दिलेला नाही. जी तरी आजी लागून न मरू. आणि त्यांनी लगेच म्हणजे मला या वेळेची विशेषताच वाटते ते पारधी आहेत. त्यांचं म्हणजे त्यांच्या जातीतला तो हेच आहे म्हणजे पारधी जातीतले आहेत ते. म्हणजे हिंसा करणे हे त्यांच्या ह्याच्यामध्येच आहे. ते सर्वच आहे. हिंसा करायची शिकार करायची अशाच प्रकारचं त्यांचं पूर्ण व्यवसाय म्हणा किंवा त्यांच्या त्या कार्यामध्ये आहे. आणि स्वामींनी 2 वाक्य काय सांगितले आणि ते लगेच म्हणाले की जी आजी लागूनी न मरू. म्हणजे आजपासून आम्ही ही हिंसा करणार नाही. लगेच त्यांनी मान्य केलं आणि ऐसे म्हणून तेही दंडवत केले. आणि असं म्हणून स्वामींना त्यांनी दंडवत केला आणि मग ते निघाले. ते गेले गोसावी वरती जाणू उचलली. स्वामींनी ती जाणू उचलली आणि त्यांना अवलोकून स्वामी म्हणतात महात्मे हो आता जा. आणि निघाला. स्वामींकडे तर ते अवलोकन चालूच आहे त्यांचं. आता स्वामींनी सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं आणि मग म्हणाले की आता जा. आणि सशाला ज्या विश्वासाने तो स्वामींच्या शरणी आलेला होता तो विश्वास देवाने काही खोटा ठरू दिला नाही. स्वामींनी त्याचं रक्षण केलं आश्रय दिला. स्वामींनी आपल्याकडे त्यांना वेधलं देखील आणि मग आता त्यांना जायला सुद्धा सांगितलेलं आहे. असं म्हणतात की हा जो ससा आहे याला पुढे स्वामींनी देहविद्या देहविद्येची स्थिती जे काय असेल ते दिलेलं आहे. म्हणजे ससा हा कोण आहे पूर्व काळातला अनुसरलेला आहे. त्यानंतर अनुसरण भंगलं आणि त्या दुःखास्तव त्यांनी जुना प्रायश्चित्त वगैरे काही केलं असेल. प्रायश्चित्त केलं असतं तर या पशुदेहामध्ये ते आले नसते. परंतु जुना आचार मात्र त्यांनी केलेला आहे. परंतु प्रायश्चित्त न केल्यामुळे या कर्मफळामध्ये ते आले. आता त्यांना देवानी जी काही देहविद्येची स्थिती दिली आता ते सृष्टीपर्यंत नित्य राहतील. आणि ही सृष्टी संपल्यानंतर पुढची जी सृष्टी येईल त्याच्यामध्ये त्या कशाला मनुष्य देह प्राप्त होईल आणि मग त्यांना ज्ञान होईल आणि त्यांचं उद्धरण लगेच होऊन जाणार. ते काय आता त्यांचं उद्धरण जे आहे ते काही थांबून राहणार नाही. त्याला कुठल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही. कारण की या जन्मात त्यांनी चांगल्या प्रकारचं आचरण तेव्हा केलेलं आहे. म्हणून इथे स्वामींची त्यांची भेट झाली आणि देवविद्येची स्थिती सुद्धा त्यांना दिल्या गेलेली आहे. या लीळेमध्ये स्वामींची जी जाणू आहे त्या जाणूचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला.
अशा प्रकारे या वेळेमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण जो का अहिंसेचा जो संदेश आहे तो श्री चक्रधर स्वामींनी सकळ जीव जातींना आणि खास करून मनुष्याला दिलेला आहे। आणि मानसिक, वाचिक आणि शारीरिक अशा कुठल्याही प्रकारची हिंसा आपण करायची नाही असा संदेश या निरूपणातून देवाने आपल्याला दिलेला आहे। पुढची लीळा येते पैठण येथली उत्तरार्ध 436 क्रमांकाची। देव कोब खेद खीन महादाईचा यादव गुरु निरूपणे। जे दादोस यांनी महादाईकांना काही असं म्हणून दिलेलं आहे देवाबद्दल उलट, आणि त्या गोष्टी त्याबद्दल महादाईकांनी जी शंका निर्माण झाली त्याचं निरसन स्वामींनी करून दिलेलं आहे। एक दिवस सारंग पंडित स्वामींना उपारासाठी विनंती करतात। आमचे स्वामी त्या विनंतीचा स्वीकार करतात। सारंग पंडितांच्या घरी स्वामी अनेक वेळा भोजनासाठी गेलेले आहेत आणि दुपारचा पूजावसर झाला मग सारंग पंडित गोसाव्यांना बोलवण्यासाठी आले। स्वामी भक्तजनासहित सारंग पंडितांच्या घरी डीजे करतात। सरीचे दादोस पण आहेत, महादाईचा पण आहेत। गोसावी रामनाथाच्या त्या मंदिरापर्यंत पोहोचले आणि गोसाव्यांची रामनाथाचं चौकी आसन झाले। त्या मंदिराच्या सभागृहात स्वामींना आसन झालं थोडा वेळ। स्वामी म्हणतात, पांड्या आयती झाली की नाही हे पाहून या, म्हणजे तयारी झाली की नाही ते बघून या। म्हणजे एकदम स्वामी जायचे आणि तिथे स्वामींच्या स्वागताची काहीच तयारी नसली तर काय होतं, महिला वर्गाचा थोडासा गोंधळ होतो। म्हणून स्वामींनी काय केलेले, सर्व शांततेत व्हावं म्हणून आधी बघा तयारी झाली की नाही आणि आम्हाला सांगायला या। सारंग पंडित बघण्यासाठी गेले। गोसाव्यांचे श्रीचरण रजा भरले असते। प्रवास झाला, थोडं चालणं झालं। स्वामींच्या श्रीचरणावर थोडंसं धूळ उडालेली होती आणि उन्हाळ्याचे दिवस होते। बघा महादाईचे भीतरी गेली, मंदिरात गेल्या, भीतरी गळती भरली होती। ती गळती असते ती भरलेली होती पाण्याने आणि त्यांनी काय केलं ते आणली आणि स्वामींना म्हणतात, हे कशासाठी आणलं त्यांनी, स्वामींच्या श्रीचरणावर जर का ते उदक जर का आपण विनियोगाला जर का नेलं, उपयोगी जर का नेलं तर काय होईल की स्वामींच्या श्रीचरणावरची धूळ सुद्धा स्वच्छ होईल आणि उन्हाळ्याचा दिवस आहे, थोडं थंड पाणी जर का श्रीचरणावर आपण हे केलं तर बरं वाटेल स्वामींना। म्हणून त्या सेवा भावाने महादाईचा ते पाणी घेऊन येतात। स्वामी ते बघून म्हणतात, स्नेहाच्या ठाई उचितच पुरे, स्नेहाचा कांजी जाणावे। म्हणजे जर का स्नेह असेल तर स्नेहाच्या ठिकाणी आपोआप उचित स्फुरदरूपता होते बरं का। म्हणजे आपुलकी भाव असेल, जसं आई आणि मुलामध्ये ते स्नेह असतं तर आईला मुलाविषयी काय करायचं हे आपोआप सुचतं। स्नेहाच्या ठाई उचितच पुरे, किंवा आपल्या घरी कोणी अधिकरण आले, काय आले की आपल्याला उचितच पुरे, आपल्याला एक एक गोष्ट स्फुरत जाते। म्हणजे मनात येते की बाबा येतील तर काय करायचं, मग पाय धुवायला आपण तिथे पाणी ठेवूया वगैरे। मग जसा हे असेल, उन्हाळे असतील तर थंड पाणी ठेवा आणि हिवाळा असेल तर कुठलं पाणी ठेवायचं, काही ठिकाणी थंडच पाणी असतं का हिवाळ्यामध्ये पण, आणि ते पाणी सुद्धा थंडगार असतं, म्हणजे तो त्रासदायक भाग आहे। मग जो वेळ असेल, उन्हाळा असेल तर थंड पाणी, हिवाळा असेल तर गरम पाणी, हे सुचतं तुम्हाला। काही लोकांना नाही सुचत काय करायचं नेमकं, तर त्यांना वाटतं रांगोळी पण काढूया, फुलं पण हे करूया आपण, पेय काय द्यायचं, खायला काय द्यायचं, आपोआप त्यांना वेगवेगळं सुचतं। मग अशा प्रकारे स्नेह असल्याशिवाय सुचत नाही, हे पण लक्षात घ्या। तुम्हाला देवाविषयी आणि देवाच्या सेवेविषयी स्नेह निर्माण करावा लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला हे सुचेल। काही लोक म्हणतात आमच्याकडे कोणी आलं की आम्हाला काही सुचतच नाही। का नाही सुचत, सुचलं पाहिजे की त्याच्यासोबत। आणि ते महादाईकांना सुचलं। स्वामी म्हणतात, स्नेहाच्या कांजी जाणावे, म्हणजे स्नेह जर का आहे तर त्या स्नेहाचं कार्य सुद्धा काहीतरी प्रगट होतं।
आता आईनी म्हणायचं माझं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे, पण मुलाला ती काहीच खाऊ पिऊ घालत नाही, याला प्रेम म्हणतात का? शब्दाचं प्रेम नसतं, बोलाची गडी बोलाचा भात नाही. तुमचं जर का स्नेह आहे तर तुम्ही काहीतरी तिकडे व्यक्त झालं पाहिजे, तिथे काहीतरी बोललं पाहिजे, तिथे काहीतरी दिलं घेतलं पाहिजे, तर ते स्नेह आहे असं त्याच्यातनं ठरतं. मग इथे महादायिकांचं देवाविषयी धर्माविषयी जे स्नेह आहे ते या ठिकाणी आपल्याला या लीळेतनं प्रगट झालेलं दिसतं. नुसतं आम्ही उपदेशी म्हणून चालणार नाही. तुम्ही उपदेशी असल्याचा पुरावा तुम्हाला सेवा दास्याच्या माध्यमातून द्यावा लागेल, विधी आचरणाच्या माध्यमातून द्यावा लागेल. तुमच्या हातात गाठी दिसली पाहिजे आणि मुखामध्ये अन्यवार्ता काय नाम, म्हणजे मला असंच बघायची सवय पडली आहे की गाठी आणि अन्यवार्ता असं कॉम्बिनेशन बघायला मिळालं मला. तर हातात जर का गाठी असेल तर मुखात काय पाहिजे? नामच पाहिजे. किंवा लीळेचं तुम्ही बोलायचंच असेल तुम्हाला, मी काही बोलायला बंदी घालत नाही, कारण की जी गोष्टी स्वाभाविक असते ती आपल्याला नियंत्रित बंद करू नाही शकत. तुम्हाला बोलायचं तर बोला, पण काय बोला? देवाच्या लीळा बोला. देवाच्या लीळा सांगत सांगत स्मरण करा, नाम उच्चारण करा. अशा प्रकारे तुम्ही बोलण्याचा जो स्वभाव आहे तोही उपयोगी लावा आणि स्मरण सुद्धा त्याच्यातनं तुमचं घडेल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर का वास्तविक आहात, तुम्ही उपदेशी आहात, तर तुमचं ते उपदेश धर्म जो आहे तो आम्हाला असा दिसला पाहिजे. तुम्ही संन्यासी आहात, तो संन्यास धर्म असा तो दिसला पाहिजे, लक्षात आला पाहिजे, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. मग गोसाव्यांची चरण शाळन झाले, स्वामींचे चरण शाळन झालेले आहेत. महादायिकांनी जे पाणी आणलं त्याद्वारे आणि मग महादायीचे चरणोदक घेतले. आता ती सवय आहे की स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन केले की जे उदक आहे प्रक्षालन झालेलं ते उदक तीर्थ म्हणून घ्यायची ही सवय, भाव तो महादायिकांचा सर्व भक्तजनांचा आहे. महादायिकांनी ते चरणोदक घेतलेलं आहे आणि दादोसाचे न मनेची, दादोसांना ते काही आवडलं नाही आणि मग सारंग पंडित बोलवण्यासाठी आले. स्वामी गेले, बरोबर पूजा उत्सव झाला, उपहार झाला, स्वामींचं भोजन वगैरे त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि नंतर स्वामी आणि सर्व भक्तजन निघालेले आहेत मठाकडे. पैठणची लीळा सुरू आहे आपली ही. आणि मग दादोस आणि बाकीची भक्त मंडळी जिकडे मुक्कामी होते ते तिकडे गेले. स्वामींचा मुक्काम वेगळ्या ठिकाणी आहे, ते तिकडे गेले. आणि मग दादोस बसलेले असताना महादायिकांना म्हणतात, रुपोबाई तुम्ही आंघोळ केली का आता? ते म्हणे कसली आंघोळ? कैसे सान काहीसे, मघा तुम्ही गुरुवाचे पाणी पियावी ती, म्हणजे मगाशी तुम्ही गुरुवाचे पाणी पियालं ना, ते पाणी पिलं तुम्ही अशुद्ध झालात, तुम्ही आता स्नान केलं पाहिजे. काही झाले गुरुवाचे पाणी, महादायिका म्हणतात ते गुरुवाचं पाणी कसं काय झालं? मी गोसाव्यांची चरणोदक पियाली, मी तर स्वामींचं चरणोदक पियाली ना. म्हणजे अशुद्ध पाणी जरी असलं तरी ते फिल्टर केल्यानंतर शुद्ध झालं ना ते. तसं ते गुरुवाचं जरी असेल पण आता तर ते चरणोदक झालं, आता ते कुणाचंही पाणी राहिलं नाही, ते स्वामींचं चरणोदक झालं. हो का चरणोदक? ते म्हणतात असेल ना का चरणोदक, पाणी तर गुरुवाची जायची नाही, असं दादोस त्यांना म्हणतात. मग महादायिका मा गुरुवाचे जरी पाणी होय तरी ते का गोसावी वारी जिना, मग स्वामींनी मला का नाही थांबवलं? स्वामींनी का घेऊ दिलं मला तीर्थ? मा गोसावी ईश्वर गोसावी काय त्या वारी, ते म्हणाले देव तर ईश्वर आहे, ते कशाला तुम्हाला वारत बसतील की हे नका करू ते नका करू. गोसाव्यांची काही वाटली असेल, जी जीव स्वर्गात गेली तरी काही ना, नरकाला गेली तरी काही, स्वामींना काय, तुम्ही नरकाला जा नाही तर स्वर्गाला जा, असं ते दादोस महादायिकांना असं म्हणतात. ती म्हटले आपल्याचे वाटे की, आता महादायिका काही कमी नाही आहेत बोलायला, ते उत्तराला उत्तर आहे त्यांचं. ठीक आहे बाकीच्यांचं वाटत नसेल, पण जे स्वामींचे सन्निधानी आहेत आपले आहेत त्यांच्याबद्दल तर वाटतं की आपल्याचेही न वटे. आता ते सुद्धा त्याच्यावर काय उत्तर देतात की देवाला आपल्या लोकांचं सुद्धा काहीच वाटत नाही बरं का. आपल्याचे जरी वाटे तरी 56 कोटी यादव, जर का आपल्या लोकांचं जर का देवाला काळजी वाटली असती तर 56 कोटी यादव कृष्ण महाराजांचा जो परिवार आहे तो झुंजो झुंजो मेला,
पण एकालाही देवाने वाचवलं नाही, असं त्यांनी अन्यथा ज्ञान सांगितलं. आता असं सांगितल्यानंतर एतुलेनी महादाईचा आडल्या की ह्याचं उत्तर आपण काय द्यायचं. मुळात ही चर्चा झाली ते खूप चांगलं झालं, आणि महादाईचा आडल्या ते सुद्धा चांगलं झालं. कारण की आता महादाईचा जर का आडल्या किंवा त्यांना एखादी शंका पडली तर ते कुठे जायचे, देवाकडे जायचे, स्वामींकडनं त्याचं उत्तर मागायचे. आपल्याला जर का एखादा प्रश्न पडला तर आपणही कुठे जायचं, देवाने काय सांगितलेलं आहे ते आपल्याला कुठून उत्तर मिळेल, अधिकरणांकडनं, एखाद्या ज्ञानी या व्यक्तीकडनं ते उत्तर आपल्याला मिळेल. सूत्रपाठामध्ये उत्तर मिळेल, लीळाचरित्रामध्ये ते उत्तर मिळेल, स्मृतिस्थळामध्ये ते उत्तर मिळेल. तिथे तिथे आपण जायचं. एखादे अधिकरण साधू नाही भेटले वेळेवर आपल्याला तर आपण ते पुस्तकं चाळायची. जर का तुम्ही रोज सूत्रपाठ वाचत असाल, त्याचे अर्थ वाचत असाल, लीळाचरित्र स्मृतिस्थळ वाचत असाल, तुम्हाला याची उत्तर याच्यामध्येच भेटून जाते. मला वैयक्तिक म्हणजे अध्यात्मामध्ये सोडा, परंतु वैयक्तिक आयुष्यामध्ये पण काही प्रश्न पडले त्याची उत्तरं पण सूत्रपाठामध्ये भेटतात. आता आपण काय केलं पाहिजे, अशा वेळेला सूत्रपाठ सांगतं की असं असं करा, ते वचन बरोबर आठवतात आणि त्यावेळेला बरोबर वचनोक्त निर्णय घेतला जातो आणि त्याचं म्हणजे परिणाम सुद्धा बघायला मिळतो. की जर का आपण तो निर्णय घेतला असता दुसरा तर काय झालं असतं, दोष लागला असता, दोष घडला असता, काहीतरी वादावाद झाली असती. पण वचनोक्त गेल्यामुळे काय झालं, सर्व शांततेमध्ये देवाने सांभाळून घेतलेलं आहे. आणि म्हणून महादाईचा कुठलीही शंका असेल तर देवाकडेच त्याचं निरसन करायच्या. आम्ही सुद्धा देवाकडेच आमच्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. आणि मग महादाईचा स्वामींकडे आल्या. आता दुपारची वेळ आहे बरं का, रखरक्त ऊन आहे आणि आमचे स्वामी उपहुडले असती परी सैनासनीची असते. स्वामी वामकुक्षी स्वामींची झालेली आहे. दुपारी जेवल्यानंतर थोडा वेळ झोपण्याला वामकुक्षी म्हणतात. स्वामी जागे आहेत परंतु उठलेले नाहीत, बसलेले नाही आहेत, बिछाण्यातच स्वामी शयनासनी स्वामी आहेत अजून. आणि मग महादाईचा दारवंडेची लागली, दरवाजाजवळ आले, आतमध्ये कानोसा घेतला, काय आवाज येतोय, काय बाईचा काही बोलतायत का वगैरे. स्वामी म्हणतात बाईसांना बाहेरी कवन, बाहेर कोणतरी आलंय वाटतं. स्वामी म्हणतात बाबा एवढ्या वेळा कवन येईल. बाईचा म्हणतात एवढ्या वेळेला कोण येईल बरं, लग्नाला जातात एवढ्या उन्हात आणत लोक, परंतु प्रवचनाला कोण येईल. म्हणून मग आम्ही ती तेवढी वेळ बदलून घेतली. एवढ्या उन्हात आणत कोण, देवासाठी तो कोणीच येणार नाही. देवासाठी जर का सांगितलं, प्रवचनाची कुठली तरी वेळ सांगितली तरी लोक काही ना काही कारण सांगतातच. मग या ठिकाणी महादाईका आलेल्या आहेत. बाईकांना विश्वास नाही की एवढ्या वेळात कोणी देवाला भेटायला येईल, पण स्वामींना माहिती आहे. स्वामी म्हणतात पहा बघा बरं कोणतरी आहे बाहेर. आणि मग बाईकांनी बघितलं तर महादाईका आलेले आहेत. बाबा रुपये आली, बाईकांनी सांगितलं रुपाईचा आलेल्या आहेत महादाईका. स्वामी म्हणतात भीतरी बोलवा त्यांना. मग त्या भीतरी आल्या, आतमध्ये आल्या. मग महादाईची आली, श्रीचरणाला लागली आणि श्रीचरणाच्याकडे ओट्या खाली बैसली. श्रीचरणी लागून कुठे बसल्या, त्या स्वामींच्या डोक्याकडे बसल्या नाहीत. आता ते कोण आलेले आहेत, प्रश्न विचारायला आलेले आहेत. स्वामींशी त्यांना बोलायचं आहे. ते श्रीचरण ज्या बाजूला त्या बाजूला बसले म्हणजे स्वामींचं श्रीमुख त्यांना दिसेल आणि स्वामी सुद्धा त्यांना बघू शकतात. आणि मग महादाईकांनी आल्याला पहिले प्रश्न विचारला, देवा जीवाचे गोसाव्यांचे काही न वाटे, म्हणजे देवा तुम्हाला जीवाबद्दल काहीच वाटत नाही का, त्यांच्या भल्याविषयी. जीव स्वर्गा गेले तरी काही, नरका गेले तरी काही, आणि सतसंभवी जीव नरकाची झाली ती म्हणजे सतसंभवी. शक्यतो काय होतं, सगळे जीव वाईटच कृत्य करताना दिसतात, ते नरकातच जातात आणि याचं देवाला काहीच वाटत नाही का. आणि गोसावी खांग करून जाणू थापटली. स्वामींनी खांग करून जाणू थापटली आणि म्हणतात ऐसे कवन म्हणे बाई. कोण म्हटलं तुम्हाला की देवाला जीवाचं काहीच वाटत नाही. म्हणून आसनी उपविष्ट झाले. स्वामी आसनावर उठून बसले. म्हणजे
काहीतरी वेगळा विषय असता सहज स्वामींनी पौडल्याच उत्तर देऊन दिलं असतं, पण हा विषय कसा आहे, आता देवावर आलेला आहे. आणि म्हणून स्वामी उठूनच बसले, जाणू थापटले आणि विचारतात, कोणी म्हटलं असं तुम्हाला? मग महागायकांनी सांगितलं की दादोसांनी मला अशा प्रकारे बोललं बरं का. मी असं उत्तर दिलं त्यावर त्यांनी तसं उत्तर. स्वामींनी म्हटलं की तर्के अप्रतिष्ठित, तर्के अर्थ वितर्केबल यथार्थ न भंगे. तर्क केला पाहिजे, परंतु तर्क अशा पद्धतीचा करा की यथार्थ जो अर्थ आहे तो भंगला नाही पाहिजे. त्याला धक्का न लावता तुम्ही चर्चा करा, परंतु मूळ जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला तुम्ही बदलू शकत नाही, तो बदलायचा सुद्धा नाही. जिजिनिया पुसले दादो स्नान काहीचे, तो वृत्तांत सर्व त्यांनी सांगितलेला आहे. आणि मग शेवटचा टप्पा त्यांनी सांगितला की 60 लक्ष निजकुमार जे आहे 56 कोटी यादव आणि 60 लक्ष निजकुमार सगळे एकमेकांशी भांडून ते एकमेकांनी मारून टाकलं. आणि तरी श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीकृष्ण वारतीची ना म्हणजे स्वामींनी कृष्ण महाराजांनी कोणालाच वाचवलं नाही, कोणाला थांबवलं नाही. मग मी उगीची राहिली दादोसाने हे म्हटल्यानंतर मी थांबले, गप्प राहिले, माझ्याकडे उत्तर नाही, त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. स्वामी म्हणतात ते नरका गेले ऐसे कवन म्हणे बाई, म्हणजे पहिला प्रश्न तर हाच आहे. तिथे झुंजू मेले हे बरोबर आहे, परंतु ते नरकाला गेले हे कोणी सांगितलं? तुम्हाला आम्हाला कोणाला माहिती आहे का? मेल्यानंतर माणूस कोण कुठे गेला आपल्याला माहिती आहे का? आम्हाला काही लोक विचारतात, बाबा मग ते असाच ना, मग आता ते कुठे गेले असतील? मी म्हणतो मला अजून काही मेसेज वगैरे काही आलेला नाहीये ते कुठे गेले. कोण कुठे जाईल, मीच कुठे जाणार आहे मला वैयक्तिक माझं माहिती नाहीये. तो कोण कुठे जाणार आहे हे कोण आपण कसं काय सांगू शकतो? आणि दादोस म्हणतात की ते नरकाला गेले. स्वामींकडे तुम्हाला कोणी सांगितलं नरकाला गेले? आणि ऐसाही श्रीकृष्ण चक्रवर्ती सतसंभवी वारितेची झाले. म्हणजे स्वामींनी तुम्हाला पण जर का मनामध्ये अन्यथा ज्ञान असेल की 56 कोटी यादव मेले आणि देवानी वाचवलं नाही, तर देवानी त्यांना वाचवलं. आपण तिसऱ्या सत्रामध्ये हा विषय बघितला की देव काही गोष्टी जाणवून देतात, फक्त तो संकेत आपल्या लक्षात आला पाहिजे आपल्याला. कृष्ण महाराजांनी 56 कोटी यादवांना, जसं पांडवांना म्हटलं होतं की द्यूत खेळू नका, जुगार खेळू नका सांगितलं होतं पांडवांना. पांडव ऐकले का? पांडव जुगार खेळले आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. तसं यांना सांगितलं की मद्यपान करू नका आणि त्यांनी सर्वांनी मद्यपान केलं. मतद्रव्ये न सेवागा परिते श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणले न करीतीची. देवाचं त्यांनी ऐकलं असतं तर त्यांना ही वेळ आली नसती. देवाचं त्यांनी ऐकलं नाही. आणि ते तर कौणुका श्रीकृष्ण चक्रवर्तीचा होता. आणि ते 56 कोटी यादव हे कृष्ण महाराजांचा जरी परिवार होता तरी कृष्ण महाराजांचे कुणीही त्याच्यामध्ये भक्त नव्हते बरं का. केवळ कृष्ण महाराजांसोबत राहतात आणि कृष्ण महाराजांचे नातलग आहेत, निजकुमार आहेत म्हणून ते कृष्ण महाराजांचे भक्त आहेत अशातला भाग नाही. ते कृष्ण महाराजांचे नातलग होते पण कृष्ण महाराजांचे ते भक्त नव्हते, हे लक्षात घ्या. आणि एक उद्धवार्जुना वांचोनी, उद्धव आणि अर्जुन हे फक्त कृष्ण महाराजांचे भक्त होते आणि म्हणून ते पुराण प्रसिद्ध आहेत. म्हणजे पुराणामध्ये किंवा आतापर्यंत त्यांचं नाव आपल्यापर्यंत का येतं भक्त यादीमध्ये, कारण ती खरोखर स्वामींचे ते भक्त होते, मणितले करणारे होते. जेव्हा अर्जुन देव आहेत, अर्जुन देवांना देवाने निरूपण केलं आणि निरूपण केल्यानंतर त्यांना एक एक गोष्ट पटली आणि मग ते म्हणतात करिष्य वचनम तव, म्हणजे देवा आता तुम्ही जे सांगाल तेच मी करेन. देवाचं सांगितलेलं करणारे अर्जुन देव होते. उद्धव देव तर भक्तच होते आणि म्हणून त्या दोघांशिवाय दुसरे 56 कोटी यादवामध्ये कोणी देवाचे कृष्ण महाराजांचे भक्त नव्हते असं स्वतः आमचे स्वामी सांगतात. कवणी सूर्याचा, कवणी यमाचा, कवणी शुक्राचा, कवणी बृहस्पतीचा, कवणी गर्गाचा, कवणी वायूचा, कवणी अग्नीचा. असे वेगवेगळ्या भक्त देवतेची भक्ती करणारे ते सगळे होते.
महादाईचा विचारतं जीजी या अवघ्या जीवासी नरका जावया कवण द्वारजी. ते सगळे जीव, आता त्यांनी सर्व जीवांबद्दल तुमच्या आमच्या सगळ्यांबद्दल विचारलं की नरकाला जाण्याचं द्वार कुठलं आहे, ते आम्ही वर्जुनी म्हणजे त्या द्वाराने आम्ही जाणार नाही, त्या वाटेला आम्ही जाणार नाही. स्वामींचा बाई काम क्रोध लोभ येती नरकद्वारे. काम क्रोध आणि लोभ हे तीनही नरकद्वारे. ज्यांच्याकडे क्रोध आहे, राग आहे, लोभ आहे किंवा काम आहे, हे तिन्ही म्हणजे अभिलाष, काम म्हणजे अभिलाष आहे, हे सर्व काय आहे, नरकाचे द्वार आहेत. यापैकी एक जरी गोष्ट आपल्याकडे असेल तर आपण नरकाला सहजपणे जाऊ शकतो. आपला प्रवास कोणी थांबवू शकणार नाही. म्हणून या तिन्ही ज्या गोष्टी आहेत, या तिन्ही गोष्टींपासून जर का आपण लांब राहिलो तर निश्चित प्रमाणामध्ये काय होईल की आपण स्वतःच आपल्या स्वतःला नरकापासून वाचवायचं आहे. स्वामी म्हणतात बाई प्रमाद चुकवी जे तरी चुके. तुम्ही जर का चुकवू म्हटलं तर सगळं चुकतं, पण तुम्ही म्हटलं काही चुकवायचं नाही, आज बघायचं त्यांना, बोलायचं आज त्यांना, म्हटलं की काही चुकत नाही. मग शब्द होतात, भांडणं होतात, वाद होतात, एकमेकांची घातपात होतो, इथपर्यंत सगळं जातं. आणि म्हणून या तीन गोष्टी ज्या आहेत, आज जर का तुम्ही एकमेकांची भांडणं एकमेकांशी का चालू आहेत हे जर का बघितलं की त्याच्यामध्ये कुठेतरी काम क्रोध लोभ हे तीन तरी दिसतील, तीनपैकी दोन तरी दिसतील किंवा एक तरी तुम्हाला दिसेल. एखाद्याकडे जरी क्रोध असेल, पुढच्याकडे नसेल तरी सुद्धा ते भांडण होतच. परंतु बहुतांश वेळा ज्याच्याकडे क्रोध नाही तो ते सहन करतो, आणि त्यांनी जर का ते सहन केलं तर परमेश्वर त्याला पुढे सहाय्य करतात. त्याची सर्व बाजू जी आहे ते परमेश्वर मांडतात. जसं पांडवांची बाजू कृष्ण महाराजांनी मांडली आणि त्यांना सहाय्य केलं, त्यांना जिंकवून दिलं, हे परमेश्वराकडे लागू होतं. कारण की तुम्ही देवासाठी गप्प बसायचं आहे आणि देवासाठी सगळं सहन करायचं आहे. याचं वचन दोही ओढवणे हे जे काही वचन देवाने सांगितलेलं आहे, तुम्हा मारिता पूजिता समान, किंवा एखाद्याने किती शारीरिक मानसिक शाब्दिक आपल्याला जरी बोललं तरी आपण डोईची ओढवावी की म्हणजे आपण ते सहन करायचं, असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या तीन दोषांपासून नेहमी लांब राहा. म्हणजे वाचनिकांसाठी सुद्धा हे महत्त्वपूर्ण असं आहे. अशा प्रकारे आजच्या या सत्रामध्ये, तिसऱ्या सत्रामध्ये, चौथ्या सत्रामध्ये आपण आज स्वामींच्या या मूर्ती